नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात मोठी भरती सुरू झालेली आहे। या पोस्ट ऑफिस भरतीसाठी नेमक्या एकूण जागा किती आहेत, किती पगार असणार आहे, शिक्षण किती असावं, त्याचबरोबर पोस्ट भरतीसाठी नेमकी निवड प्रक्रिया कशी असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इंडियन पोस्ट GDS भरती 2025 या भरतीविषयी माहिती जाणून घेत असताना या ठिकाणी जी भरती होणार आहे ही भरती ग्रामीण डाक सेवक म्हणून ही भरती केली जाणार आहे। आणि या भरतीची पदसंख्या जर आपण विचार केला तर या ठिकाणी 21,413 किती 21,413 एकूण पदांची ही भरती होणार आहे। आणि ही भरती ग्रामीण डाक सेवक म्हणून भरती केली जाणार आहे। आता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता नेमक्या किती असावे असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर या ठिकाणी फक्त 10वी पास किती 10वी पास जरी तुम्ही असाल तरी सुद्धा या भरतीसाठी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर 10वी पास असल्याबरोबरच तुम्हाला संगणकाचं ज्ञान असणे आवश्यक आहे। आता या संगणकाच्या ज्ञानामध्ये तुमच्याकडे MSCIT हे सर्टिफिकेट पाहिजे किंवा CCC हे सर्टिफिकेट पाहिजे। MSCIT हे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणारं संगणकीय सर्टिफिकेट आहे आणि CCC हे केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जाणारं संगणकीय सर्टिफिकेट आहे। या दोघांपैकी एक जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला या भरतीचा फॉर्म भरता येणार आहे, कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही या भरतीसाठी पात्र असणार का, तुमचं वय बसतंय का, हा सर्वात महत्त्वाचा विषय। तर या ठिकाणी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 18 ते 40 वयोगटातील कोणताही व्यक्ती जो 10वी पास असेल आणि त्याच्याकडे संगणकाचं ज्ञान असेल तर ती व्यक्ती या भरतीसाठी फॉर्म भरू शकतो। आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता बरोबर आहे, परंतु तुम्हाला शुल्क किती भरायचे तर अर्ज भरत असताना तुम्हाला इतर सर्वांसाठी 100 रुपये हे चलन भरावे लागणार आहे। किती 100 रुपये चलन। आणि SC ST PWD आणि महिला उमेदवार किंवा ट्रान्स वुमेन अर्जदार हे जी लोक असतात यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही, म्हणजे अतिशय मोफत पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे। कोणत्याही प्रकारचं तुम्हाला चलनाचे पैसे भरण्याची गरज नाही आहे। आता समजा हे सगळं काही माहीत असताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे। तर अर्ज ही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करायचा आहे। सर्वात महत्त्वाचा अर्ज सुरू होण्याची तारीख 10 फेब्रुवारी 2025 10 फेब्रुवारी 2025 रोजी या भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। त्यामुळे 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025 या कालावधीमध्ये कधीही तुम्ही फॉर्म भरू शकता। आता या भरतीचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। वेबसाईट कोणती आहे या ठिकाणी मी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ती वेबसाईट देतो। त्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पेजवरती येऊ शकता आणि पेजवरती आल्यानंतर त्या ठिकाणी सविस्तरपणे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी मी सांगत आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला पगार किती असणार आहे। जर ग्रामीण डाक सेवक म्हणून जर तुम्ही लागलात, म्हणजे शाखा पोस्ट मास्तर म्हणून जर लागलात, त्याला काय BPM असे म्हणतात। जर समजा तुम्ही पोस्ट मास्टर म्हणून जर लागलात तर तुम्हाला सुरुवातीला 12,000 ते 29,380 इतका पगार तुम्हाला मिळणार आहे। किती 12,000 ते 29,380। आणि जर समजा तुम्ही डाक सेवक म्हणून लागलात, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर त्याला बोलतात ABPM, डाक सेवक म्हणून जर तुम्ही लागलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 10,000 रुपये 24,470 रुपये इतकं पगार तुम्हाला मिळणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो पोस्ट भरती जी सुरू झालेली आहे या पोस्ट भरतीविषयी माहिती आपण जाणून घेत आहेत। आता आपण डायरेक्ट या पोस्ट भरतीची जी अधिकृत PDF आहे, नोटिफिकेशन आलंय, त्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा काही ठराविक आणि महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत। ते मुद्दे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांचं 7/2/2025 ची ही एक परिपत्र किंवा एक PDF नोटिफिकेशन अधिकृतपणे या ठिकाणी जाहीर झालेले आहे। आणि यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी सुद्धा 10 ते 3 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर एडिट आणि करेक्शन विंडो ही 6/3/2025 ते 8/3/2025 पर्यंत तुम्हाला करेक्शन करता येणार आहे, म्हणजे मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला करेक्शन करता येणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत की तुमची वयोमर्यादा जी तुम्हाला ठरवून दिलेली आहे 18 ते 40, परंतु यामध्ये काही ठराविक कास्टला
जाती संदर्भात या ठिकाणी सूट दिलेली आहे। ही सूट आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी SC आणि ST असाल तर 5 वर्षाची तुम्हाला सूट दिलेली आहे। OBC असाल तर 3 वर्षाची तुम्हाला सूट दिली आहे। EWS असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही आहे। PWD मध्ये तुम्ही जर मोडत असाल तर तुम्हाला 10 वर्षाची तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली आहे। PWD प्लस OBC जर असाल तर तुम्हाला 13 वर्षाची या ठिकाणी सूट दिलेली आहे। आणि PWD SC आणि ST जर कॅन्डिडेट तुम्ही जर असाल तर तुम्हाला तब्बल 15 वर्षाची तुम्हाला या ठिकाणी सूट दिलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या कास्टला वेगवेगळ्या कॅटेगरीला विविध पद्धतीची सूट वयोमर्यादामध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अदर क्वालिफिकेशनचा जर आपण या ठिकाणी केला तर कॉम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे। आपण या अगोदरच बघितलंय तुमच्याकडे MSCIT हा एक सर्टिफिकेट असावा किंवा CCC हा एक सर्टिफिकेट असावा। यापैकी एक जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही। या ठिकाणी नॉलेज ऑफ सायकलिंग म्हणजे तुम्हाला काय चालवता आली पाहिजे, सायकल, तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजे। अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलाय, सायकल चालवणं अतिशय महत्त्वाचं आहे। हे अदर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी दिलंय ॲडव्होकेट मेन्स ऑफ लिव्हलीहूड म्हणजे काय तर या ठिकाणी तुमचं राहणीमान कसं पाहिजे, अतिशय साधे सिंपल पाहिजे, म्हणजे साधं सिंपल तुमचं राहणीमान पाहिजे। या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी बेनिफिट मिळणार आहे। तर मित्रांनो या भरतीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निवड प्रक्रिया कशी असणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतोय, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची होणार नाही। तुम्हाला 10वीला जेवढे मार्क पडलेले आहेत, जेवढे टक्केवारी तुमची असेल त्या टक्केवारीनुसार तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे। तुम्हाला जर समजा 90% असेल आणि मेरिट जर चांगली जर लागली तर तुम्हाला या ठिकाणी नक्की संधी मिळणार आहे। तुम्हाला जर कमी मार्क असेल तर कदाचित तुमचा नंबर सुद्धा लागणार नाही। म्हणजे जेवढे जास्त टक्के, जेवढे जास्त पर्सेंटेज त्यामध्ये तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।